एक फुल टाइम जॉब करत असताना इतर कुठलंही एक्स्ट्रा काम करण्यासाठी किंवा एखादं साईड हसल बिल्ड करण्यासाठी वेळेचं नियोजन कशा पद्धतीने करायचं याच विषयावरती तुम्ही मला व्हिडिओ बनवायला सांगितलं होतं, ज्यावेळेस मी इंस्टाग्रामवरती पोल टाकला होता. तर आजचा व्हिडिओ त्याविषयीच आहे. मी स्वतः पाठीमागच्या 2 ते 2.5 वर्षांपासून एक रुटीन फॉलो करतो आणि त्यामुळेच एक 10 तासांचं फुल टाइम जॉब करत असताना सुद्धा माझं 1 तासाचं योगा आणि एक्सरसाइजचं रुटीन, त्यानंतर इंस्टाग्राम, युट्यूब आणि लिंक्डइनचं कंटेंट आणि त्याच सोबत बॅचलर म्हणून राहत असताना सुद्धा मित्रांसोबतची मस्ती, ट्रॅव्हल प्लॅन किंवा अजून एन्जॉयमेंट यापैकी काहीच मिस न करता कशा पद्धतीने मी मॅनेज करतोय हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि सांगणार आहे या कारणासाठी की तुम्ही सुद्धा ते रुटीन बिल्ड करू शकले पाहिजे आणि तुमच्याकडे जे 24 तास दिवसाचे अवेलेबल आहेत त्या 24 तासांमध्ये मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी अचीव्ह करू शकले पाहिजे. जगामध्ये एकच अशी गोष्ट आहे जी गरीब, श्रीमंत किंवा कुठल्याही प्रकारची लाईफस्टाईल जगत असेल ना तरीही त्या माणसाला समान मिळालेली आहे आणि ती म्हणजे 24 तासांची वेळ. त्या 24 तासांमध्ये काही लोक असे असतात जे बऱ्याच काही गोष्टी करू शकतात आणि काही लोक फक्त गिल्ट मध्ये राहतात की माझ्याकडनं काही होत नाहीये, त्यांचा वेळ तर निघून जात असतो पण प्रोडक्टिव्ह त्यांना काही करता येत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा 7 हॅक्स सांगणार आहे ज्या यूज करून तुम्ही सुद्धा मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी अचीव्ह करू शकता. मला असं वाटतं हायेस्ट प्रोडक्टिव्हिटीचं एकच सिक्रेट आहे जे कुणीही तुम्हाला तुमचा फेवरेट प्लेअर, ऍथलीट किंवा एखादा सक्सेसफुल व्यक्ती सांगेल आणि ते सिक्रेट आहे एक रुटीन असणं. टाइम मॅनेजमेंटचा अर्थ वेगळं काहीच नाहीये तर एक रुटीन फॉलो करणं सो दॅट की आपण ठराविक वेळेमध्ये ठराविक काम पूर्ण करू शकू एवढाच आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट जे मी स्वतः फॉलो करतो ती म्हणजे टेम्पटेशन बंडलिंग. कुठल्या गोष्टीसाठी आपण टेम्प्ट होतो, काही गोष्टी आपल्याला फोर्सफुली कराव्या लागत नाहीत, ऑटोमॅटिकच आपण त्या करतो. उदाहरणार्थ टीव्ही बघणं, नेटफ्लिक्स बघणं, गाणे ऐकणं, मोबाईल, इंस्टाग्राम स्क्रोल करणं, या सगळ्या गोष्टी. याच्यासाठी विशेष प्रयत्न कोणाला करावे लागतात, ऑटोमॅटिकच आपला हात तिथपर्यंत जातो, ऑटोमॅटिकच आपण या सगळ्या गोष्टी करतो. पण काय होईल जर का तुम्ही एक प्रोडक्टिव्ह हॅबिट यापैकी कुठल्याही टेम्पटेशन सोबत जोडली तर? समजा तुम्हाला गाणी ऐकायला खूप जास्त आवडतं पण तुम्ही असं ठरवलं की मी गाणी तेव्हाच ऐकेन ज्यावेळेस मी एक्सरसाइज करत असेल आणि रोज सकाळी समजा तुम्ही ठरवलं 1 तास मी एक्सरसाइज करेन आणि त्यावेळेसच माझी सगळी फेवरेट गाणी ऐकेन. तर गाणी ऐकायचं तर टेम्पटेशन आहे तुम्हाला, पण त्याच्यासोबत एक प्रोडक्टिव्ह हॅबिट तुम्ही अटॅच केली ती म्हणजे एक्सरसाइज करण्याची. आजच समजा एखादा विद्यार्थी वगैरे आहे ज्याला अभ्यास करायचा आहे, मे बी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स वगैरे व्हॉटएव्हर जे काही करायचं असेल ते, आणि त्याला इंस्टाग्राम पण स्क्रोल करायचं आहे ऍट द सेम टाइम. पण त्याने जर का असं ठरवलं मी इंस्टाग्राम वरती जाऊन तेच अकाउंट चेक करेन, त्याच रील चेक करेन ज्याच्यामध्ये मला मॅथ्स विषयीच्या सगळ्या रील्स आहेत किंवा फिजिक्सच्या सगळ्या रील्स आहेत, केमिस्ट्रीच्या सगळ्या रील्स आहेत. अशाच पद्धतीने सगळे कंटेंट क्रिएटर्स वगैरे पण करत असतात जे काही एज्युकेशनल कंटेंट बनवतात किंवा जे इन्फॉर्मेशन वगैरे देणारे कंटेंट बनवतात ना, त्या कंटेंट क्रिएटर्सला तुम्ही जाऊन कधीतरी विचारा ती लोक जेव्हा कंटेंट कंझ्युम करत असतात आणि टाइम स्पेंड करत असतात ना त्याच्यावरती, तर ते नेमकं काय करत असतात तर त्यांच्या कंटेंटशी रिलेटेड गोष्टी बघण्यासाठी जास्त वेळ जातो. जेव्हा तुम्ही तुमचे टेम्पटेशन जे आहेत ना त्याच्यासोबत एखादी प्रोडक्टिव्ह हॅबिट बंडल करता, दोन्ही गोष्टी साध्य होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते, जे मी स्वतः सुद्धा फॉलो करतो. दुसरी गोष्ट जी टाइम मॅनेजमेंट साठी मी फॉलो करतो ती म्हणजे हॅबिट स्टॅकिंग. याचा अर्थ काय की तुमची कुठलीही एक सवय जी ऑलरेडी एक्झिस्ट करते, म्हणजे तुम्ही ती सवय ऑलरेडी फॉलो करता, त्याच्यासोबत अजून एक हॅबिट जोडणं जी तुम्हाला नवीन स्टार्ट करायची. उदाहरण द्यायचं असेल तर आपल्या सगळ्यांनाच लहानपणापासून उठल्यानंतर ब्रश करण्याची सवय असते, पण त्यासोबत लेट से मला ही सवय लावायची की 1 ग्लास गरम पाण्याचा सकाळी उठल्यानंतर मला प्यायचा आहे. जर समजा मला ही सवय बिल्ड करायची, कारण की सहज जर मी ठरवलं तर कधी पिएन कधी विसरून जाईल, सो गरम पाणी प्यायचं ही हॅबिट जर का मी स्टॅक केली माझ्या ब्रश करण्याच्या सवयीसोबत, तर ऑटोमॅटिकच ती गोष्ट माझी सवय बनेल, लाईफस्टाईल बनेल आणि ती गोष्ट मी कंटिन्यू करू शकेन. दुसरं उदाहरण जे मी फॉलो केलेलं आहे ते म्हणजे मला रोज सकाळी योगा पण करायचा आहे, एक्सरसाइज पण करायचा आहे आणि इंस्टाग्रामचा व्हिडिओ पण शूट करायचा आहे. आता ह्या दोन्ही गोष्टींमध्ये समजा जर का मी वेगवेगळं केलं असतं तर मग मला घराच्या बाहेर पडायचंय, गार्डन मध्ये जायचंय जिथं मी योगा वगैरे करतो, तो योगा करायचा आहे, वापस यायचं, घरामध्ये हे सगळं सेटअप लावायचं, सगळ्या गोष्टी अरेंज करायच्या. कंटेंट मध्ये पण असं नसतं की डायरेक्ट कॅमेरा ओपन केला आणि बसलो, तुम्हाला आधी बऱ्याच गोष्टींची तयारी करायला लागते. ही गोष्ट किती अवघड झाली असती माझ्यासाठी आणि किती टाइम कन्झ्युमिंग झाली असती, पण मग मी काय केलं त्या दोन्ही हॅबिट्स स्टॅक केल्या. मी जेव्हा गार्डन मध्ये जायचो तेव्हा योगा करण्यासाठी जायचो आणि त्याच्यासोबतच इंस्टाग्रामचा व्हिडिओ पण शूट करायचो त्याच गार्डन मध्ये जिथं लोक वगैरे कमी असतील किंवा एखादा कोपरा जिथं मला अवेलेबल असेल त्या ठिकाणी. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा इंस्टाग्राम वरती जाऊन, तुम्हाला गार्डन मध्ये किंवा खूप रॉ वगैरे भेटतील, असं काहीतरी तामजाम किंवा स्टुडिओ वगैरे नाही भेटणार. आणि त्यातूनच आपला इंस्टाग्रामचा अकाउंट आतापर्यंत ग्रो झालेला आहे. ज्या दिवशी मला एक्सरसाइज करायला जायचा कंटाळा येतो त्या दिवशी मी इंस्टाग्रामचा व्हिडिओ शूट करण्यासाठी म्हणून गार्डन मध्ये जातो आणि दोन्ही गोष्टी करून येतो, आणि वाईज वर्सा ज्या दिवशी मला व्हिडिओ बनवायचा कंटाळा येतो त्या दिवशी मी एक्सरसाइज करण्यासाठी म्हणून जातो आणि त्यावेळेस सुद्धा दोनही कामं करून वापस येतो. सो ज्या वेळेस तुम्ही एखाद्या एक्झिस्टिंग हॅबिट सोबत नवीन हॅबिट स्टॅक कराल त्यावेळेस
त्यावेळेसही तुम्हाला पॉसिबिलिटी असते की ती गोष्ट तुमची लाईफस्टाईल बनेल, सवय बनेल आणि पुढे जाऊन ते रुटीन फॉलो करणं तुमच्यासाठी जास्त सोयीस्कर आणि सोपं जाऊ शकेल. तिसरी गोष्ट, ट्राय टू विन अ वीक रॅदर दॅन अ डे. हा एक खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे ज्याने मला पर्सनली खूप जास्त मदत केलेली. ज्यावेळेस आपण काहीही रुटीन फॉलो करायचं ठरवतो, लेट्स से आता एक सिंपल गोष्ट ठरवली मी की मला सकाळी 6 वाजता उठायला सुरुवात करायची आणि एका तासासाठी एक्सरसाइज, व्यायाम वगैरे काहीही करायचं किंवा जिमला जायचं. तर काय होतं, एखाद्या दिवशी मला झोपायलाच लेट होतो आणि मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठू शकत नाही. मग जिम पण जाते, एक्सरसाइज पण जाते आणि मी डिस्करेज होतो आणि गिल्ट मध्ये पूर्ण दिवस निघून जातो माझा. अरे मी उठू नाही शकलो आणि जी काही हॅबिट मला बनवायची होती ती ब्रेक झाली म्हणून, आणि पुढे जाऊन ते सगळं रुटीनच फेल होईल माझं. पण जर का तुम्ही याच रुटीनला एक पूर्ण आठवड्याच्या हिशोबाने बघायचा प्रयत्न कराल आणि आधीच ठरवलं तुम्ही की आठवड्यात 7 दिवस आहेत, त्यातले मिनिमम 5 दिवस जरी मी ही गोष्ट अचीव्ह केली ना तरी सुद्धा मी प्रोडक्टिव्ह आहे असं मानेन. मग एखादा दिवस गेला तर तुम्हाला रिग्रेट होईल का? नाही होणार. ऑब्व्हियसली तुम्ही लगेच म्हणाल की 5 दिवस तर मला अचीव्ह करायचे 7 पैकी. एक दिवस जरी गेला तरी काय फरक पडत नाही. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही उठाल आणि पुन्हा ती हॅबिट फॉलो करायला लागेल. लेट्स से तुम्हाला फॅमिली सोबत क्वालिटी टाइम पण स्पेंड करायचा आहे, एक्सरसाइज पण करायची, बुक रिडिंग पण करायची. अशा मल्टिपल हॅबिट्स जर का तुम्हाला फॉलो करायच्या असतील ना तर तुम्हाला गरज नाही की रोजच्या रोज ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. समजा मला जॉब आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये कदाचित रोज पुस्तक वाचणं नाही होत, पण मी ठरवलं की सॅटर्डेला एक चॅप्टर आणि संडेला एक चॅप्टर, हे 2 चॅप्टर तरी आठवड्यात वाचायचे मला. ती गोष्ट तर पॉसिबल होऊ शकते. समजा फॅमिली सोबत क्वालिटी टाइम दिवसभर स्पेंड करायला शक्य नाही होत, पण मी ठरवलं की डिनरचा टाइम तरी मला ऍटलीस्ट फॅमिली सोबत टीव्ही वगैरे सगळ्या गोष्टी बंद करून मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांसोबत गप्पा मारत आणि हसत खेळत घालवायचा आहे. ही गोष्ट तर शक्य होऊ शकते आणि ती पण आठवड्यातनं जर का तुम्हाला 5 दिवस करायला सांगितली तर एखादा दुसरा दिवस एक्सेप्शन मध्ये आपण सोडून देईल. ज्यावेळेस या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही तुमच्या टाइम मॅनेजमेंटकडे आणि प्रोडक्टिव्हिटीकडे बघाल ना एका दिवसाऐवजी पूर्ण आठवड्याच्या प्लॅनिंगने, तर मग तुमच्यासाठी गोष्टी जास्त सोप्या होतील आणि मल्टिपल गोष्टी पण करणं पॉसिबल होईल. नंबर 4, बिल्ड इन पब्लिक. आता ना परवाच्या दिवशी मी इंस्टाग्राम वरती एक स्टोरी टाकली होती. आता परत जे काही रुटीन माझं मिस झालंय ना पाठीमागच्या 2 महिन्यापासून ते मला परत बिल्ड करायचंय आणि त्याच्यासाठी मी 90 डेजचं चॅलेंज घेतो, जे की तुमच्या सगळ्यांच्या समोर इंस्टाग्राम वरती स्टोरी टाकून मी ऍक्सेप्ट केलं. आता मला सांगा, जर मला करायचंच असलं असतं तर मी गपचूप पण तर करू शकतो ना. मी 90 डेज साठी रुटीन फॉलो करतोय, या गोष्टीची इंस्टाग्राम स्टोरी टाकण्याची काय गरज आहे? ही गोष्ट समजून सांगण्यासाठी ना मी तुम्हाला थोडंसं पाठीमागच्या काळामध्ये घेऊन जातो. तुम्ही कधी रामायण महाभारत वगैरे बघितले? त्यामध्ये ना ऋषीमुनी वगैरे आधी प्रार्थना करायचे, एखादी शपथ वगैरे घ्यायचे, त्यावेळेस ना ते अग्नीच्या साक्षीने घ्यायचे किंवा त्यांचे वडीलधारे कुणीतरी एखादी सिनियर व्यक्ती वगैरे असेल तिच्या साक्षीने घ्यायचे, वायूच्या साक्षीने घ्यायचे, हातात पाणी वगैरे घेऊन घ्यायचे. असं का होत होतं? आता सुद्धा ज्यावेळेस एखादा नवस करतो ना आपण त्यावेळेस बरीचशी लोक तुम्ही बघितले असेल केस कापतात किंवा चप्पल नाही घालणं वगैरे या गोष्टी रिच्युअल्स फॉलो करतात. ते कशासाठी करतात? त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट करण्यासाठी स्वतःला सोडून एक्सटर्नल कुठल्याही गोष्टी सोबत आपली अकाउंटेबिलिटी जोडतो ना त्यावेळेस ती गोष्ट आपल्याकडून फॉलो होण्याची पॉसिबिलिटी आपोआप वाढते. सायकोलॉजिकली आपण स्वतःला चॅलेंज करायला लागतो कारण की कुणीतरी एक्सटर्नल गोष्ट आहे जिला आपण अकाउंटेबल आहोत आपली गोष्ट पूर्ण करण्यासाठी. ही सायकोलॉजी खूप जास्त वर्क करते. आता मी जेव्हा इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती तुम्हाला सांगितलेलं की मी ही गोष्ट करणार आहे आणि रोज एक तरी एव्हिडन्स त्याचा इंस्टाग्रामच्या स्टोरीलाच टाकणार आहे, तर माझी इंस्टाग्रामची स्टोरी खूप जास्त लोक ऑलरेडी बघतात. त्यांना माहिती आहे की मी काय आता सध्या फॉलो करतोय. त्यामुळे एखाद्या दिवशी जर का माझा मूडच नसेल ना तरीही मी स्वतःला चॅलेंज करेन की मला उठायचं आणि ती गोष्ट करायची, कारण की कोणीतरी तिथे असणार आहे ते सुद्धा जी गोष्ट करायचं विसरलेले असतील ना त्यांनी स्टार्ट केलेले असेल त्याच्यासोबत चॅलेंज. ज्यावेळेस ओपनली तुम्ही लोकांसमोर किंवा कोणाच्या तरी समोर एखादी गोष्ट करण्याचं कमिट करताना त्यावेळेस जर मी नाही करू शकलो किंवा नाही झालं माझ्याकडनं फॉलो तर काय, या भीतीपेक्षा जास्त मला ती गोष्ट करूनच दाखवायची, कारण मी कोणाच्या तरी समोर सांगितलेलं आहे की मी ती गोष्ट करणार आहे. ही जिद्द जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्यामध्ये निर्माण होते आणि तुम्ही ती गोष्ट करण्याची पॉसिबिलिटी ऑटोमॅटिक वाढते. खूप पॉवरफुल गोष्ट आहे, करून बघा एकदा. 5वी गोष्ट जी रुटीन फॉलो करताना मी स्वतः बऱ्याच वेळेस अनुभवलेली आहे ती म्हणजे स्टे फ्लेक्झिबल. ज्यावेळेस आपण एक रुटीन बिल्ड करायचा प्रयत्न करत असतो ना त्यावेळेस आपण काही गोष्टी ठरवतो की मला एका दिवसामध्ये लेट्स से जसं मी आता टाकलं होतं की सकाळी 5:40 ला उठायचंय, त्यानंतर एका तासासाठी एक्सरसाइज योगा वगैरे करायचा आहे, एक गरम पाण्याचा ग्लास प्यायचा आहे, कोल्ड शॉवर असेल, हेल्दी इटिंग असेल, मोबाईल स्क्रोल कमी करायचा आहे आणि त्यानंतर 2 तासांसाठी किमान माझ्या जॉब व्यतिरिक्त युट्यूब आणि इंस्टाग्राम या सगळ्या कामासाठी द्यायची. समजा यातल्या 2 गोष्टी मी एखाद्या दिवशी नाही करू शकलो तर मग काय, तर मग मला लगेच गिल्टी फील करायचंय का की मी नाही करू शकत? असं बऱ्याच वेळेस माझ्यासोबत झालं की एखाद्या सॅटर्डेला मी व्हिडिओज अपलोड नाही करू शकतो. बऱ्याच वेळेस म्हणजे काही वेळेस तर झालंच आहे पाठीमागच्या 1 वर्षामध्ये. एखाद्या वेळेस खरंच नाही होत माझ्याकडनं, एखाद्या वेळेस मी एक्झॉस्टेड असतो, माझ्याकडे ती एनर्जी उरत नाही. अशा कुठल्याही सिच्युएशन मध्ये समजा एखाद्या वेळेला ती गोष्ट नाही झाली तर काय करायचंय? डिस्करेज होऊन परत पुढच्या वेळेस पण नाही करायचं असं करणार का? तर असं करून तर नाही चालणार. त्यासाठी ना ती फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. रुटीनचा अर्थ 100% प्रोडक्टिव्ह असणं असं नाही होत. रुटीनचा अर्थ कधीतरी आपण एखादी गोष्ट करण्यात फेल झालो ना तर पुन्हा बाउन्स बॅक करून ती गोष्ट करण्यासाठी त्या पर्पजसाठी उभं राहणं असं असतो. जशी ती स्प्रिंग बघा, स्ट्रेच केल्यानंतर थोडीशी ताणली जाते पण सोडली
दिली ना तिला की पूर्ण त्या जागेवरती येते. असंच आपलं रुटीन असलं पाहिजे. तुम्ही तो कोट ऐकलाय, द विनर हॅज फेल्ड मोर टाइम्स दॅन द बिगिनर हॅज इवन ट्राईड. एखादा जो विजेता किंवा यशस्वी व्यक्ती असतो ना, तो एवढ्या वेळेस फेल झालेला असतो जेवढ्या वेळेस एखादा सुरुवात करणार नाही तर प्रयत्न पण नसतात केलेले. हेच ते सिक्रेट आहे. ह्याच्यासाठीच फ्लेक्झिबिलिटी गरजेची आहे की जर कधीही एखादी गोष्ट ब्रेक झाली किंवा तुम्ही नाही फॉलो करू शकलात ना, तर याचा अर्थ उद्या उठून तुम्ही परत नाही करू शकणार असं होत नाही. फ्लेक्झिबल राहायचं रुटीन मध्ये आणि कधी एखादी गोष्ट नाही करू शकलात तरी पण खूप जास्त गिल्ट मध्ये जाण्यापेक्षा उद्या परत मी ती गोष्ट कशा पद्धतीने करू शकतो या गोष्टीवरतीच प्रयत्न करायचे. आणि मी स्वतः तर किती वेळा ही गोष्ट केलेली आहे मलाच नाही माहिती. मला असं वाटतं पाठीमागच्या 2 वर्षांमध्ये ऍटलीस्ट 3 किंवा 4 वेळेस तर मी एरिया, रूम हे सगळं चेंज केलेलं आहे. यात काही चुकीचं नाही. याच्यात समजा थोडंसं मिसमॅनेज झालं, कधीतरी मागं पुढे झालं तरीही काहीच हरकत नाहीये, अनलेस अँड अंटिल की तुम्ही त्या पर्पज साठी पुन्हा उभे राहताय आणि ते रुटीन पुन्हा फॉलो करायला स्टार्ट करताय. अँड नंबर 7 सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिज्युअलायझेशन. एकदा हा विचार करून बघा, ज्या काही गोष्टी मी बिल्ड करायचा प्रयत्न करतोय, जे रुटीन मी बिल्ड करायचा प्रयत्न करतोय, ते रुटीन जर का मी व्यवस्थितपणे फॉलो करू शकलो तर येणाऱ्या 1, 2, 3 वर्षांच्या आतमध्ये मी कशी व्यक्ती असेल, माझं फायनान्शियल स्टेटस काय असेल, मी जे काही करतोय त्याचा किती लोकांवरती इम्पॅक्ट होऊ शकेल, तो एंड रिझल्ट काय असणार आहे, ही गोष्ट जर का तुम्ही इमॅजिन करू शकलात ना, मला वाटत नाही तुम्हाला आळस येईल, कंटाळा येईल किंवा तुम्ही डिस्करेज फील कराल जर का कधी ते रुटीन फॉलो करण्यामध्ये फेल झालात. आता एक रिसेंट व्हिडिओ इंस्टाग्राम वरती व्हायरल आहे रिंकू सिंगचा. त्याने ऑलरेडी व्हिज्युअलाइज करून ठेवलं होतं की त्याला विनिंग रन्स बनवायचे टीमसाठी. विनिंग रन्स into his life because on 6th of September, Rinku Singh wrote down he wanted to hit the winning runs of the Asia Cup. And that's exactly what has happened. ज्या रिंकू सिंगला पूर्ण एशिया कप मध्ये एकही मॅच खेळता नाही आली ना, त्या रिंकू सिंगला फायनल मॅच मध्ये कुणीतरी इंजर्ड असल्यामुळे विनिंग शॉट खेळायला मिळाला. आणि ही गोष्ट त्याने ऑलरेडी व्हिज्युअलाइज करून ठेवली होती. ही व्हिज्युअलायझेशनची पॉवर आहे. ज्यावेळेस मी माझ्या स्वतःच्या इंस्टाग्राम वरती जाऊन 50,000 फॉलोअर्सचा तो नंबर बघतो ना, तर मला अजूनही असं वाटतं की माझ्यामध्ये इतकं स्पेशल काहीच नाही की 50,000 लोकांनी माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करावं. फक्त एकच गोष्ट आहे, ज्या पर्पजसाठी, ज्या उद्देशासाठी मी ते इंस्टाग्राम पेज चालू केलं होतं ना, त्या उद्देशासाठी पाठीमागच्या 2.5 ते 3 वर्ष मी कन्सिस्टंटली काम करतोय. डझंट मॅटर माझ्या लाईफ मध्ये काय अप अँड डाऊन्स चालू आहेत, मी कुठल्या इमोशनल स्टेट मधून जातोय, काहीही जरी कारण असलं ना तरी सुद्धा मला जे लोकांपर्यंत पोहोचवायचंय ती गोष्ट मी कन्सिस्टंटली पोहोचवतोय. जर का हे मी करू शकतो तर तुमच्यापैकी कुणीही करू शकतो. अजून एक बोनस टिप मी तुम्हाला सांगतो. एखादी गोष्ट ना तुम्ही मिळवल्यानंतर तुम्हाला जेवढा आनंद नाही मिळणार ना, तेवढा आनंद तुम्हाला मिळेल ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करताना. आणि ही गोष्ट फक्त ध्येयासाठी किंवा एखाद्या ऑब्जेक्टिव्ह साठीच नाही तर माणसांसाठी पण कदाचित लागू शकते. सो या 7 गोष्टी होत्या ज्यांनी मला माझं रुटीन सेट करण्यासाठी, मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी अचीव्ह करण्यासाठी मदत केलेली आहे. आणि मला या गोष्टीची खात्री आहे की तुम्ही सुद्धा या पद्धतीने जर का तुमच्या टाइम मॅनेजमेंट बघायला लागलात आणि फॉलो केलं तर मग तुमच्यासाठी सुद्धा तुमचं रुटीन बिल्ड करणं ही एवढी अशक्य गोष्ट राहणार नाहीये. या पुढचा व्हिडिओ ऑब्व्हियसली तुम्ही सेकंड हायेस्ट वोटिंग ज्या टॉपिक वरती दिली होती की जर का इंडस्ट्री स्टँडर्ड जॉब स्विच केल्यावर 30% हाईक मिळण्याचा आहे, तर त्या ठिकाणी 100% प्लस सॅलरी हाईक मी कशा पद्धतीने मिळवली आणि प्रॅक्टिकली तुमच्यासाठी काय करणं पॉसिबल आहे सो दॅट की तुम्ही मॅक्झिमम हाईक मिळवू शकाल, या टॉपिक वरती मी बनवणार आहे. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा. तुमचे जर का काही प्रश्न वगैरे असतील तर ते कमेंट मध्ये मला नक्की विचारा. तुमच्या त्या सगळ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जे टाइम मॅनेजमेंट सोबत स्ट्रगल करतात किंवा एक रुटीन बिल्ड करण्यासोबत स्ट्रगल करतात. आपण भेटत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज केटे सायनिंग ऑफ.